श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी क्रमांक 101 ते 150। ऐसेनी प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे। त्याप्रमाणे या विश्वात परब्रह्मा वाचून दुसरे काही नाही असा ज्याला अनुभव येतो तोच समबुद्धी होय। समबुद्धी पण याहून वेगळे असे काही नाही। जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांतासही। अर्जुना, ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते, त्याच्या सहवासाने मोहग्रस्तालाही आत्मबोध होतो। जयाचे निबोलू धर्मजिये दिठी महासिद्धी तेविये देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा। ज्याच्या बोलण्याने धर्म जिवंत राहतो त्याच्या कृपेने अष्ट महासिद्धी जन्माला येतात। पहा, स्वर्ग सुखे इत्यादी ज्याचे खेळ आहेत। विपाये जरी आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो जयांते प्रशांत सीता लाभू आती। ज्याचे सहज स्मरण झाले तरी त्या स्मरणाने तो स्मरण करत्यास आपली योग्यता देतो। त्याची प्रशंसा केली तर ती कल्याणकारकच आहे। योगी युंजित सततमात्मानं रहसी स्थिता हा एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह। साधकाने म्हणजेच योग्याने आपले मन व देह यांचे नियमन करून निरीच्छ होऊन कशाचाही संग्रह न करता सतत एकाकी राहून व एकांतवास स्वीकारून आत्मध्यानात तल्लीन व्हावे। पुढती अस्तवेना ऐसे जया जाहले अद्वैत दिवसे मग आपण पांची आपण असे अखंडित। ज्याला पुढे कधीही अस्त घडत नाही असा अद्वैत रूप दिवस ज्याला उजाडतो तो आपल्या आत्मस्वरूपात निरंतर स्थिर असतो। ऐसी या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जेतिही लोकी तोची म्हणूनी। अशा दृष्टीने जो विवेकी आहे अर्जुना तो एकाकी आहे, कारण तिन्ही लोकात तोच आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेला आहे। त्यामुळे तो कशाचाही संग्रह करीत नाही, त्यामुळे तो अद्वितीयच म्हणावा। ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आनुलेनी बहु वसपणे कृष्ण म्हणे। अशा तऱ्हेने सिद्ध पुरुषांची अलौकिक लक्षणे श्रीकृष्ण सर्वज्ञतेने सांगतात। आपल्यापेक्षा अधिक गौरव सिद्ध पुरुषांचा त्यांनी केला। जो ज्ञानियांचा बापू देखनियांचे दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची। जो योगी ज्ञानीजनांत सर्वश्रेष्ठ किंबहुना ज्ञानीजनाच्या दृष्टीचा प्रत्यक्ष प्रकाश त्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो। प्रणवची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे ते जयाची ये यशादा कुठे वेढून पुरे। ओंकाराच्या पेठेत जे वेदरूपी उत्कृष्ट वाङ्मय वस्त्र ज्याच्या यशालाही वेढण्यास पुरे पडत नाही, वेदाकडून श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन होत नाही। जयाचे नि अंगिके तेजे आओ रविशिचिये वनिजे मनवुनी जग हे वेसजे वीन असे तया। ज्याच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने चंद्र सूर्याने व्यापार चालतात आणि म्हणून हे जग ज्याच्या त्या तेजा वाचून कर्महीन होईल। हा गा नावांची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एक एक कायताचे आकळीशील तू।
इतकेच काय तर अर्जुना ज्या रोग्याच्या नावाचा विचार केला तर त्याच्या थोरपणापुढे आकाशही थिटे होईल, त्याचा एक एक अस्सल गुण तू कसा आकलन करशील. म्हणून असो हे वानने सांगो नेनो कवनाची लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिलो ते. म्हणून हे वर्णन पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. एके द्वैताचा ठाऊची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुन पढिये हे गोडी नासेल हन. ऐका, द्वैताचे ठाव ठिकाणाच नाहीसी करणारी जी ब्रह्मविद्या ती जर मी स्पष्ट करून सांगितली तर आपणास अर्जुन आवडता आहे या बोलण्यातील गोडी संपून जाईल. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे, केले मनाची वेगळे वाने भोगावया. म्हणून ते खऱ्या अद्वैताचे बोलणे नाही तर दोघांच्या मिलनातील वेगळेपणाचे सुख भोगायला मिळावे म्हणून मध्ये पडदा ठेवला. जया सोहमभाव हा अटकू, मोक्ष सुखा लागो निरंकू, तयाची दिठी जाजने कळंकू, लागेल तुझी या प्रेमा. जे तो परमात्मा मीच आहे अशा भावनेत गुरफटून मोक्ष सुखासाठी दीन झाले आहेत, त्यांच्या दृष्टीची दृष्ट कदाचित तुझ्या प्रेमाला लागेल. विपाये अहंभाव याचा जाईल, मी तेची हाजरी होईल, तरी मग काय कीजेल एकलया. श्रीकृष्णांनी विचार केला की अद्वैत प्रतिपादन ऐकून कदाचित अर्जुनाचा अहंभाव नाहीसा झाला आणि हा माझ्या रूपात सामावून गेला तर मी एकटा काय करू. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरूनी बोलिजे, ना तरी दाटूनी खेव दिजे, ऐसे कोण आहे. मग ज्याला पाहून मनाला शांती लाभावी त्याच्या बरोबर तोंड भरून बोलावे किंवा प्रेमभराने गाढ आलिंगन द्यायला मला तरी दुसरे कोण आहे. आपुल्या मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवनीशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर अर्जुन माझ्या स्वरूपात मिसळून एक रूप झाला तर अंतकरण भरून उतू जाणारी एखादी चांगली गोष्ट कोणाला बोलून दाखविणार. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे नि हातासने, बोला माझी मन मने अलिंगू सरले. ह्या आतुरतेने दुसऱ्याच कोणाबद्दल श्रोत्यांना जरा अवघड वाटेल तरी पण असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. हे असो वैसेची शेवटी जैसे एकची वे वांझोटी, मग ते मोहाची त्रिपोटी नाचो लागे. इतकेच काय, एखाद्या वांझ स्त्रीला म्हातारपणी एकच मूल झाले तर त्याच्या रूपाने ती वृद्धा पुत्रप्रेमाची पुतळीच होऊन नाचू लागते. तैसे झाले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयोयत. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक तेथे दिसला नसता तर मीही असे वर्णन केले नसते. पहा पानवल कैसे चोज, के उपदेशू के उते झुंज, परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. काय नवल आहे पहा, केवढा आत्मज्ञानाचा उपदेश, केवढी युद्धभूमीवरील हाणामारी. पण या सर्वांपुढे श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमाची मूर्ती होऊन नाचत आहेत. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, तरी तेची काही. आणि खरे पाहिले तर प्रेम लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले, व्यसन थकवा आणते तर ते व्यसन कसले. वेळ आहे परंतु ते भ्रम पाडीत नाही तर ते वेड कसले. म्हणूनी भावार्थू तो ऐसा, अर्जुन मैत्रेचा कुवासा, की सुखे शृंगार लिया मानसा,
दर्पणवतो. म्हणूनच या बोलण्याचा अभिप्राय असा की अर्जुन म्हणजे भगवंताच्या सख्य भक्तीचे आश्रयस्थान आहे किंवा सुखाने फुललेल्या श्रीकृष्णाच्या मनाचा तो आरसा आहे. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजांची सुक्षेत्र तो कृष्ण कृपे पात्र याची लागी. अर्जुनाची थोर पुण्याई म्हणूनच श्रीकृष्णाच्या कृपेने तो भक्ती बीजाची प्रेरणी करण्याला सुपीक शेताप्रमाणे पात्र झाला. हो का आत्मनिवेदना तळीची जे पिटिका आहे सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेतीची मातृका का गा. किंवा नवविध भक्तीतील शेवटची जी आत्मनिवेदन भक्ती तिच्या पायथ्याशी असणारी जी आठवी सख्य भक्ती त्या भक्तीची अर्जुन मुख्य देवता आहे. फाशीची गोसावी वर्ण वनिजे मग पायिकाचा गुण घेईजे हेसा अर्जुनाची तो सहजे पडिये हरी. श्रेष्ठ असा स्वामी जवळ असताना त्याचे गुण वर्णन टाकून दास असलेल्या अर्जुनाचे गुण गौरव करावा तरीही ते भगवंताला सहज आवडते असा अर्जुन लाडका होता. पहा पा अनुरागे भजे जे प्रियतमे मानिजे ते पती ही हुनी काय न वर्णिजे पतिव्रता. असे पहा की जी एकनिष्ठपणे पतीची सेवा करते पतीही तिचा बहुमान करतो त्या पतिव्रतेची पतीहूनही अधिक प्रशंसा का करू नये. तैसा अर्जुनची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीचे दैवा एकाय तनू झाला. याप्रमाणे अर्जुनाची विशेष स्तुती करावी असे माझ्या मनाला वाटते कारण अवघ्या त्रिभुवनाची पुण्याई त्याच्या ठाई एकवटली आहे. जयाची या आवडीचे निपांगे अमूर्ती ही मूर्ती वावगे पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. ज्याची इच्छा पुरविण्यासाठी निराकार असा परमात्मा पूर्ण अवतार धारण करतो स्वतः परिपूर्ण असूनही त्याला देखील अर्जुनाच्या प्राप्तीची ओढ लागते. तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादा ते हन बरव जिनोनी झाली. हे ऐकून श्रोते म्हणाले केवढे आमचे सुदैव. या शब्दात काय विलक्षण सौंदर्य आहे. ही भाषेची माधुरी जणू काय संगीताच्या सप्त स्वरावर मात करून आली आहे. हाव नवल नोहे दिशी मराठी बोलीजे तरी ऐसी वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. हे नवल नव्हे काय देशी भाषा रूपी आकाशात अलंकार रूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत. अशी मराठी भाषा बोलता येते. कैसे उन्मेष चांदीने तार आणि भावार्थ पडे गार हेची श्लोकार्थ कुमुदी तरी भार साविया होती. या मराठी भाषेत ज्ञानाचे चांदणे कसे स्वच्छ आणि टपोरे पडले आहे. गूढ भावार्थाचा गारवा सर्वत्र सारखा पसरला आहे. म्हणून त्या प्रकाशात गीतेची श्लोकार्थ रूपी कमळे आपोआप उमलत आहेत. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. निरीच्छु पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल अशी या व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी आहे. गीतार्थाने अंतकरणात तल्लीन होऊन श्रोते डोलू लागले. ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले श्रीकृष्ण दिवसे. ही श्रोत्याची अवस्था जाणून निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात महाराज इकडे लक्ष द्या. श्रीकृष्णाच्या कृपाप्रसादाने पांडव कुळात
नवलाची पहाट उगवली यात शंका नाही. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, की शेखी उपेगा गेला पांडवासी. देवकीने आपल्या उदरात वाढविले, यशोदेने कष्टाने ज्याचे संगोपन केले, परंतु अखेर तो पांडवांच्या उपयोगी पडला. मनवनी बहुदिवस ओळगावा, का अवसरू पाहुनी विनवावा, हाई सोसू तया सदैवा पडे चिना. म्हणून दीर्घकाळ सेवा करावी किंवा योग्य संधी पाहून त्याच्याकडे कृपेसाठी विनवणी करावी अशी वेळ अर्जुनाला आली नाही. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे अंगी, न ठकती माझे. परंतु हा विस्तार पुरे करून मूळ कथा त्वरेने सांगा असे श्रोते म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन लाडीवाळपणे म्हणाला, देवा ही संतांची लक्षणे माझ्या ठाई दिसून येत नाहीत. एरवी या लक्षणांची निज सारा, मी अपाडे किर अपुरा, परी तुमचेनी बोले अवधारा, थोरावे जरी. खरे पाहिले असता ह्या संत लक्षणांचे तात्पर्य आपल्या अंगी आणण्यास मी खरोखर तेवढ्या योग्यतेचा नाही, परंतु तुमच्या उपदेशामुळे ही लक्षणे साधण्या इतका मी मोठा समर्थ होईल. जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म माझे होईल, काय झाले अभ्यासी जेल सांगाल ते. महाराज, तुम्ही जर मनावर घ्याल तर मी न संशय ब्रह्म होईन. तुम्ही मला जे करायला सांगाल तो अभ्यास मी मनपूर्वक करीन. हा हो नेनो कवनाची कहाणी, ऐकोनीस लागत असो अंतकरणी, ऐसी झालेपणाची शिरयानी, कायसी देवा. तुम्ही ही कोणाची गोष्ट सांगत आहात ते मला समजत नाही, तरीही मी अंतकरणात त्यांची प्रशंसा करीत आहे. मग प्रत्यक्ष तसेच ब्रह्मरूप होण्यातला तसाच झालो तर मिळणारा आनंद किती वेगळ्या प्रकारचा असेल बरे. हे अंगे म्या होईजे का, हे तुले गोसावी आपलेपणे किजो का, तव हा सोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. तेव्हा या सिद्ध पुरुषाच्या स्थितीला मी पोहोचावे इतके हे प्रभू आपण आपल्या सामर्थ्याने तुम्ही मला समर्थ कराल का. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, बरे तर तुझ्या इच्छेप्रमाणे करतो. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे संग साकडे, मग जोडलिया कवनेकडे अपुरे असे. जोपर्यंत संतोषाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सुखाचा अपरंपार दुष्काळ असतो, परंतु एकदा संतोषाची जोड झाली की सुखाचे अपुरेपण कोठेही उरत नाही. तैसा सर्वेश्वरू बळीया सेवके, मनोनी ब्रह्मई होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्म होईल. परंतु अर्जुनाच्या सुदैवाच्या पिकामुळे किती वाकला आहे. जो जन्म सहस्राचिया साठी, इंद्राधिकाई महागू भेटी, तो अदिनू केतुला किरीटी, जे बोलूही न साहे. सहस्रावधी जन्म घेऊनही जो इंद्रादिकांना भेटण्यास दुर्मिळ आहे, तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला त्याचे वर्णन करता येत नाही. मग एकाजे पांडवे मणितले ब्रह्मम्या होवावे, ते अवशेषेही देवे अवधारिले. तर मग ऐका, अर्जुनाने मला ब्रह्म व्हायचे आहे असे म्हटले ते सर्व श्रीकृष्णांनी नीट ऐकून घेतले. परी तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मात्वाचे डोहाळे झाले,
तरी उदरा वैराग्य आहे बुद्धीची या. तेव्हा श्रीकृष्णांनी विचार केला की अर्जुनाच्या बुद्धीच्या पोटात वैराग्याचा गर्भसंभव झाल्यामुळे त्याला ब्रह्मस्थितीचे डोहाळे होऊ लागले आहेत. एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसतांचे निभरे, जे सोहम भावे महुरे मोडून आला. परंतु हा वैराग्य गर्भ अद्याप अपुऱ्या दिवसाचा आहे. तरीही हा वैराग्य वसंताच्या भराने मीच ब्रह्म आहे असा मनोभावाच्या मोहराने दाटला आहे. मनोनी प्रगती फळे फळता यासी वेळून लागेला आता, होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला. म्हणून आता ब्रह्मफळाची प्राप्ती होण्यास याला फार वेळ लागणार नाही, कारण हा आता विरक्त झाला आहे असा भगवंताला त्याच्याविषयी पूर्ण विश्वास निर्माण झाला.